थेट भाजप प्रवेशावेळी भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी मात्र दांडी मारली आहे। सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशावरून भीमराव तापकीर नाराज असल्याचं समजतंय। भीमराव तापकीर हे खडकवासला मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्याच मतदारसंघातील महत्त्वाचे पक्षप्रवेश आज झालेत। मात्र तापकीर यात गैरहजर राहिल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वीच भाजप कोर कमिटी बैठकवेळी मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक मुद्द्यावरून बाचाबाची झाली होती आणि या संदर्भातच आता ही अपडेट समोर येते। आपण पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे, या बातमीचे अपडेट्स त्यांच्याकडून घेऊयात। अमोल, खरं तर आता भीमराव तापकीर यांनी देखील दांडी मारलेली आहे। आता भीमराव तापकीर देखील नाराज आहेत का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नक्कीच भीमराव तापकीर हे नाराज आहेत आणि या नाराजीतून त्यांची आजची जी अनुपस्थिती आहे ती समोर आलेली आहे। भीमराव तापकीर हे भाजपचे 4 वेळा आमदार आहेत, निवडून आलेले आणि भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। भीमराव तापकीर ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या खडकवासला मतदारसंघातील आज महत्वाचे 3 पक्षप्रवेश झालेले आहेत, ज्याच्यामध्ये सायली वांजळे आहेत, बाळा धनकवडे आहेत आणि सचिन दोडके। सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाला भीमराव तापकीर यांचा कडाडून विरोध होता। त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊ नका, त्यांनी मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्यांना शिव्या घातलेल्या आहेत, अशा पद्धतीची भाषा भीमराव तापकीर यांनी गेल्या बैठकीमध्ये मांडलेली होती आणि त्यामुळे सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशावरून ते नाराज झालेले आहेत। भीमराव तापकीर आणि मुरलीधर मोहोळ यांची जी कोर कमिटीची बैठक गेल्या आठवड्यामध्ये पार पडलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांमध्ये सचिन दोडके यांना घेण्यावरून खडाजंगी झालेली होती। परंतु मुरलीधर मोहोळ यांना सचिन दोडके यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामुळेच आज जो पक्षप्रवेश मुंबईमध्ये झाला सचिन दोडके यांचा, त्याच्यावर भीमराव तापकीर हे अनुपस्थित राहिलेले आहेत। या संपूर्ण पक्षप्रवेशाला त्यांनी दांडी मारलेली आहे। खरं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा महत्वाचे पक्षप्रवेश होत असताना त्यांनी तिथं उपस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं होतं। प्रोटोकॉल तो सगळा होता, पण त्यांची नाराजी या माध्यमातून समोर आलेली आहे। पण आता पक्षाचे वरिष्ठ नेते भीमराव तापकीर यांची कशा पद्धतीने समजूत काढतात हे पाहणं महत्वाचं आहे। याची दुसरी बाजू म्हणजे आता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, पण पुढची जेव्हा 2029 ची विधानसभा निवडणूक येईल त्यावेळेस मात्र सचिन दोडके हे भाजपचे उमेदवार ठरू शकतात, कारण की सचिन दोडके हे सुद्धा ताकदवर उमेदवार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपला पत्ता आता कट होण्याची भीती ही भीमराव तापकीर यांना लागलेली आहे आणि त्यामुळे आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला त्यांनी जाणीवपूर्वक गैरहजर राहणंच पसंत केल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्यातून त्यांची नाराजी आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।